क्षमता कळल्या पाहिजेत. 2025 मला फार खंत वाटतं हे सांगताना की 2025 मध्ये सुद्धा मुलींचं शिक्षण बायोडाटावरती लिहावं एवढ्यासाठी ग्रॅज्युएशन पुरतं मर्यादित ठेवलं जातं. कदाचित त्यांनी सुद्धा स्वतःला तेवढंच मर्यादित ठेवलं. जे 10वी मध्ये 99% काढणारी मुलगी 5-10 वर्षानंतर कुठे असते हा तिने स्वतः शोध घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन्ही पुरुष आणि महिला दोघांचं सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठं म्हणजे हेच आहे की स्वतःच्या क्षमता आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. मग आपलं फक्त ग्रॅज्युएशन पुरतं शिक्षण त्या बायोडाटा पुरतं मर्यादित न राहता या जगामध्ये व्यवहार आपल्याला कसा करायचा आहे म्हणजे फक्त शिक्षणाच्या डिग्र्या न घेता जगातलं व्यवहारिक ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे. आज मी महाराष्ट्रासोबत 3 राज्यांमध्ये फिरते. स्वतःचा व्यवसाय घेऊन पुढे जात असताना मला असं वाटतं त्या क्षमता वाढतील तर त्यांचं करिअर घडेल, तर त्यांचं करिअर घडलं तर हा समाज घडेल. नाहीतर आज सुद्धा मुली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अगदी एमटेक वगैरे झालेल्या पोरींची सुद्धा सर आम्ही लग्नानंतरच्या कहाण्या ऐकतो तर त्या कहाण्या फार वाईट असतात. त्या कहाण्या अशा असतात की ह्यांना पटत नाही, आईंना पटत नाही, बाबांना पटत नाही. मग माहेरचे म्हणतात आता झालं बस झालं आता ठीक आहे आता लक्ष घाल संसारामध्ये. अशा पद्धतीची समाज व्यवस्था आज सुद्धा मी माझ्या डोळ्यानं बघते तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं.